रोल संपले, फोटो संपले. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय गिरिराज. जय
परिक्रमेत बघा ही छोटी चिमुकली, अगदी 8-9 वर्षाची चिमुकली ही गिरनार परिक्रमेसाठी निघालेली आहे. उत्साह बघा हिच्यात. तसेच वयोवृद्ध सुद्धा या परिक्रमेसाठी उत्साहात आहेत. कुठल्याही वयाचा असू द्या, काय असू द्या, फक्त मनात तळमळ आहे ती गुरु भेटीची आणि प्रत्यक्षाला पूर्ण करण्याची. आपण बघता आहात प्रत्येक ठिकाणी असे लंगर भोजनाचे, स्नेह भोजनाचे लागलेले आहेत. अन्नदान सेवा ही तर दिवस रात्र चालू आहे. आज 13 तारीख नोव्हेंबर 2024, 13 नोव्हेंबर 2024 वार बुधवार. गिरनार परिक्रमेला जस्ट सुरुवात केलेली आहे परिक्रमेला. फक्त आता रात्रीचे 1:03 झालेले आहेत आणि गिरनार परिक्रमेला सुरुवात आत्ताच केलेली आहे. थंडी पण खूप आहे. बघताय आपण तरी पातळ असे जर्किन घालून, टी शर्ट एकसारखे, त्याच्यावर स्वामींचा लोगो आणि प्रचंड बळ पाठीशी हे बोधवाक्य स्वामींचं घेऊन हे गिरणारी आपली परिक्रमा पूर्ण करण्यास निघालेले आहेत. बघा गर्दी बघा, भयानक अशी गर्दी, थंडी आणि त्याहून मोठं म्हणलं तर उत्साह बघा, किती उत्साह आहे इकडं बघा. आणि अशा परीने अशा रीतीने खरंच स्वामी पाठीशी असल्याचं अनुभूती सगळ्या सेवेकर. गिरनार परिक्रमेसाठी काठीचा उपयोग हा खूप महत्त्वाचा आहे. काठीच्या सहाय्याने आपण परिक्रमा सहज शक्य करू शकतो. ही दिसणारी छोटी काठी पण खूप तुम्हाला मदत करणारी आहे. सर्व गिरणारी काठीचा आधार घेत गिरनार परिक्रमा करत आहेत. जय गिरनारी. मुशी पुणे येथून गिरनार परिक्रमेसाठी उत्साह बघा. सर्व तयारीशी असू द्या, टॉर्च असू द्या, सर्व असू द्या, तयारी बघा. आता अशा प्रकारे आज श्री स्वामी समर्थ दत्त दर्शन घे आहे का. आणि प्रत्येक ठिकाणी पहिलं दिसलं जंगल, असं भयानक घनदाट जंगल आहे. या जंगलातून चालत ही यात्रा परिक्रमा पूर्ण करायची आहे. जवळपास 36 सेवेकरी गिरणारी या पुण्याहून परिक्रमेसाठी निघालेले आहेत. हा ना, मग आता बघा कसला भयानक अनुभव. जंगलात उतार, डोंगर, पण परिक्रमेला चालू केलेला आहे. संध्याकाळ 1:30 वाजत आलेला आहे आणि बघताय घनदाट जंगल पूर्ण. जंगलात
आता लाईव्ह आपण बघत आहात. आवाज करू नका, आपल्यामुळे त्यांना डिस्टर्ब होणार नाही, लक्ष ठेवा. या जास्त बसू नको. जंगलामध्ये प्रत्यक्ष लाईव्ह बघताय आपण आता परिक्रमेला जंगलात. हे बघा कसं स्पष्ट मुक्त संचार करताना दत्तप्रभूंच्या भूमीत कसली भीती नसताना ते अगदी जवळ. बघा इकडं पण या जंगलात हे प्राणी आत्ता आपण लाईव्ह बघत आहोत. त्या परिक्रमेमध्ये जे कोणी पहिल्यांदाच आलेलं असेल किंवा येणार असेल तर या जंगलाची माहिती घेऊन या, तयारी करून या परिक्रमेची सुरुवात करा. हा कदाचित आमचा पहिला ब्लॉक आहे, पण गिरनार परिक्रमा आणि गिरनार यात्रा ही तिसरी आहे. आणि हे आम्ही दोघं आता हे बघा, हे प्राणी कुठे हे आमचे कॅप्टन, ते नुसतं पुण्यात भेटतील. हे कॅप्टन सर्व आयोजक नियोजक खूप छान पद्धतीने करतायत. जय गिरनारी. जय गिरनारी. विश्रांती घेत बसलेले आहेत. त्याच्यापेक्षा कमी आहे. अर्धा नाही खायला आमचा, अर्धा झालं ना. हे बोले माती लागली पाहिजे. गिरनार परिक्रमेमध्ये नारळ पाणी पिऊन आता एनर्जीनी चालत आहे सुशीलजी. जय गिरनारी. परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबा की मढी हे स्थान आहे. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक तिथे चिलीम आहे. यांची समाधी व धुनी इथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे उपलब्ध असते. शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे सरसो नावाची आपल्याला नदी लागते. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेठी हा मार्ग परिक्रमावासींसाठी अतिशय सरळ आहे. तलेठी म्हणजेच गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे. अनादिकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफेत साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज यासारख्या संतांना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे. ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्याच्या स्थानावर तपश्चर्या बसलेले आढळून येतात. चे परिक्रमेतील यात्रेकरी खूप कष्टाने विठ्ठल हा हा हे बघा आजीचं वय बघता परिक्रमा सहज शक्य आता पार जवळपास आणि याच्यापेक्षा मोठी पार केलेली आहे.
उत्साह बघा आजीचा किती आहे. खूप छान एकदम जबरदस्त अद्रकवाली चहा आहे. आले की अवश्य चहा प्या. खूप छान चहा आहे. लाईट कमी लाईट व्हिडिओ सुद्धा किती काढला तरी येणार नाही. जंगल आणि पूर्ण पायवाट परिक्रमेची नवीन यंगपट्ट्या परिक्रमेतील उत्साहातील जय गिरणारी. असंख्य प्राणी वास करतायत. सगळ्यांचा फोटो काढणं ग्रुपमध्ये आपल्याला इकडे बघा सगळ्यांनी 1:30 वाजता नारळ पाणी गिरनार परिक्रमेमध्ये. नहीं अच्छा हुआ अभी कम चहाचं लंगर आहे इथं. सर्व यात्रेकऱ्यांना मोफत चहा. पहाटेचे 3:30 वाजलेले. कडाक्याची थंडी आणि चहाचा आस्वाद. अनोखा संगम. हा बघा तिकडे चहा आहे.
गिरणारी. व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ आपला. चला जय गिरणारी. अंबाजी साक्षात सिंहाचे दर्शन. साक्षात सिंहाचं दर्शन. साक्षात सिंहाचे दर्शन. अंबाजी गोरख तुळशी પછી ઓલો જૈન ધર્મ છે ગણપતિ દત્ત. आई मंदिर है ना. चला बघा 10 रुपयाची. जय गिरणारी. जय गिरणारी.
परिक्रमा संपलेली आहे. अशा तऱ्हेनं काल रात्री 1 वाजता चालू केलेली परिक्रमा आता संपलेली आहे. जय गिरनारी, जय गुरुदेव दत्त. मैं यहाँ का लघु महंत हूँ जीना बाबा मडी का। और जीना बाबा मडी का जो चिलम है, चिलम का महत्व ये है कि जीना बाबा और साधु संत यहाँ इस चिलम को पीते थे। मतलब जैसे अपने आजकल चिलम पीते सब साधु, ऐसे ये चिलम पीते थे। अच्छा। तो कई बार ऐसे साधु संतों ने इस चिलम से मस्ती की जीना बाबा, क्योंकि आज जीना बाबा बहुत बॉडी में थे और बोल रहे थे कि भाई जीना बाबा आपका नाम जाड़ा बाबा होना चाहिए। अच्छा। तो जीना बाबा ने कहा कि भाई कभी ऐसा समय आएगा तो मैं इसका प्रमाण दूंगा कि नहीं मैं जीना हूँ, मेरा नाम है, ऐसा ही मैं हूँ। तो वक्त चलते चलते ऐसे फिर से ऐसा समय आया कि जो ही साधु संत जो इसकी मस्करी करते रहे जैसे साधु में, तो ऐसे हुआ। तो महाराज जी जो जीना बाबा थे वो समय आया तो ऐसे सब बैठे थे साधु संत और चिलम चल रही थी। तो उस चिलम के अंदर से सब सामान गांजा उसका कुकरी सब निकाल के जीना बाबा जय गिरनारी बोल के वो चिलम के अंदर से पसार होके निकल गए। वही ये चिलम है। और तब ऐसा कहा जाता है और हमने हमारे गुरुओं से सुना है कि तब स्वयं दत्त महाराज उसकी परीक्षा लेने आए थे साधु के रूप में। और जो मस्करी हो रही थी तब उसके दत्त महाराज के शिष्य सागरगढ़ महाराज भी यहाँ विराजमान थे जीना बाबा मड़ी पे। अच्छा। वही चिलम है और वही का महत्व है ये परिक्रमा। ओके। उसमें से प्रसार हुए थे, मतलब क्या हुआ था उसमें से? पास हुए थे अंदर से पास हुए थे। तो ये अभी चिलिम है जी, वही चिलम है। तो देख लेते हैं एकदा चिलीम बघूया आपण. गुरुदेव दत्त. ओम नमो दत्त. स्वामी हो स्वामी. चला जय गिरनारी. मागो माग. गणपती बाप्पा.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मोशी दत्तधाम मी या ठिकाणावरून आम्ही सर्व सेवेकरी मिळून गिरनार परिक्रमेला गेलो होतो आणि माझी पण पहिलीच वेळ होती. पण मला असं काही वाटलं नाही की माझी पहिली वेळ असेल. मला असं वाटलं की मी पहिले पण कधी इथे येऊन गेले आणि खरंच इतकी अप्रतिम इतकी तो जो अनुभव आहे तो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी येऊन अनुभवावा आणि तिथली प्रचिती घ्यावी. परत आम्ही सर्वजण मिळून त्याच दिवशी परिक्रमा पूर्ण करून गुरुशिखर चढायला लागलो. सर्वांनी गुरुशिखर चढून तिथले दर्शन घेतले. तिथं सुद्धा खूप छान छान अनुभव देत गेले आम्हाला दत्त महाराज. त्याच्यामुळे इतकं सुंदर आणि इतकं छान तिथे आम्हाला एक प्रसन्नता वाटली आणि खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर अप्रतिम तिथलं पण गुरुशिखराचं दर्शन वगैरे झालं आमचं. हा आज माझा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मी किशोरी सातपुते. मी यावर्षी गिरनारला जायचं काही नक्की नव्हतं, पण महाराजांच्या कृपेमुळे आशीर्वादामुळे माझी गिरनारची यात्रा खूप सुंदर झाली. महाराजांनी मला वेळोवेळी प्रचिती दिली. माझ्यासोबत माझ्या दादांनी सगळ्या दादांनी मला खूप मदत केली आणि माझी गिरनारची यात्रा खूप व्यवस्थितपणे पार पडली. महाराजांचा आशीर्वाद असाच सर्वांवर राहावं आणि सर्वांनी एकदा तरी गिरनारला जावं अशी माझी इच्छा आहे. तिथला अनुभव सगळ्यांनी घ्यावा. मला असं वाटतं की सगळ्यांनी एकदा तरी जायलाच पाहिजे गिरनारला आणि तिथं काय आहे ते तिथे गेल्यावरच कळतं आणि महाराज आपली इच्छा पूर्ण करतात. जे आपल्याला हवं असतं ना ते करून घेतात आपल्याकडे. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. स्वामी समर्थ. आमची गिरनार ही परिक्रमा खूप उत्कृष्ट रीतीने पार पडली. पण गिरनारला जायचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला खूप चांगलं प्रोत्साहन दिलं. ऑलरेडी त्यांनी एक गिरनार परिक्रमा केलेली होती, तर त्यांचा अनुभव ऐकून मला पण असं वाटत होतं की आपण एकदा गिरनार परिक्रमा करायला पाहिजे आणि गिरनारचं गुरुशिखर वगैरे म्हणजे दत्त महाराजांचं दर्शन होईल की नाही हा पण एक मनात प्रश्न होता. पण परिक्रमा करून आल्यानंतर पण दत्त शिखर होईलच असं मनात वाटत नव्हतं. पण दत्तगुरूंनीच जणू काही वर म्हणजे दर्शनाला बोलवलं आहे आणि आपल्याला जायचंच आहे ह्या भावनेनं माझं दत्तांचं दर्शन झालं. त्यामुळे गिरनार परिक्रमा आणि गिरनार गुरुशिखर हे दोन्ही दर्शन मला खूप चांगले झालेले आहे. परिक्रमेमध्ये आणि परिक्रमा ही खूप छान झालेली. लास्टचा फक्त टप्पा जो होता तो खूपच अवघड होता पार करण्यासाठी, पण झाले हळूहळू करत कम्प्लीट. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मनायक भक्तवत्सला भक्ताभिमानी श्रीपादशी अवधूत श्री गुरुदेव दत्त. गिरनार पर्वताची अशी ख्याती आहे, जोपर्यंत महाराजांचं बोलवणं येत नाही तोपर्यंत माणूस किंवा मुंगी सुद्धा वरपर्यंत त्यांच्या गुरुशिखरापर्यंत जाऊ शकत नाही. कारण एकदा तुम्ही गिरनारला गेले शिखर चढून तर तुमच्यात मध्ये असणारा पितृदोष, तुम्ही केलेली करणी बाधा, काय तुमच्यावर येणारी संकट ही 10,000 पायऱ्या पूर्ण केल्यानंतर ती ऑटोमॅटिक त्याचे तुमच्या शरीरातले दोष निघून जातात. आणि परिक्रमेचं एक वैशिष्ट्य आहे, परिक्रमेमध्ये स्वतः 33 कोटी देव देविका साधू संत हे सहभागी होतात. आपण परिक्रमा करत असताना आपल्याला 33 कोटी देवतांचा साधू संतांचा भगवंतांचा यांचा स्पर्श ज्ञान सुद्धा साक्षात मला झालेला आहे. त्याच्यामुळं परिक्रमा करणे ही काळाची गरज आहे. भगवंतांच्या जवळ गेल्यासारखी परिक्रमा करा, दुसऱ्याला प्रवृत्त करा, हिंदू धर्माचा प्रचार वाढवा, हीच माझी सगळ्यांना गुरुदेव दत्त. कसं आहे गुरु परिक्रमा
कुणालाही हे नाहीये तसं पाहिलं ते स्वामींच्या दत्त महाराजांच्या आशीर्वादाशिवाय कुणीही परिक्रमा पूर्ण करू शकत नाही. काय तसंच गुरु शिखरावरती जाऊन येणं कोणाच्याही नशिबात. काय आम्ही भाग्यशाली आहे. आम्ही परिक्रमाही पूर्ण केली आणि गुरु शिखरावरही जाऊन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व्यवस्थित आम्ही आता सुखरूप घरी चाललो आहे. लय मोठा अनुभव. काय सांगाल कुठल्याही नवीन लोकांना प्रकारचा काय त्रास नाही. नवीन लोकांना काय सांगाल नवीन लोकांना प्रेरणा हेच की बाबा जर भक्ती केली, सेवा केली तर त्यातून तुम्हाला त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला यश मिळणारच. आशीर्वाद तुम्हाला त्याचे स्वामी समर्थ. आमच्या मोशी स्वामी केंद्रातर्फे गिरनारची परिक्रमा आणि गुरु शिखराचं दर्शन असं नियोजन केलं होतं. तर यात टोटल 10,000 पायऱ्या चढायच्या असतात. त्यातल्या प्रथम 5,000 खूप म्हणजे खडतर टप्पा आहे आणि स्वामींचा नामस्मरणाने तो टप्पा सोपा जातो आणि पुढचाही टप्पा त्याच्यानंतर सोपा जातो. तर आमचं केंद्रातर्फे छान नियोजन झालं. सर्वांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि पाहून खूप समाधान वाटलं की आळंदी पंढरीसारखे इथेही खूप भक्तांची खूप असंख्य भक्तांची रांग पाहिली आणि खूप समाधान वाटलं. परिक्रमा एकदम छान झाली आणि दर्शनही छान झालं आणि एकंदरीत अनुभव खूप छान. ठीक आहे. गिरनार त्रास होता रे. मला यायचंच नव्हतं पण माझ्या मुलाचं बजाजला काम झालं. मी लगेच म्हटलं मला गिरनारला यायचंय. बाकी माझं दुसरं काहीच कारण. अनुभव काय तुम्हाला काय वाटलं? अनुभव असा आहे का यायचं नाही म्हणता म्हणता त्याचं बजाजला त्याला हे झालं. पहिलं प्रमोशन झालं आणि गिरनारला यायचं ठरवलं. बाकी दुसरं काहीच नाही. तुम्हाला कसं वाटलं? गिरनार कसा वाटला? एकदम सुंदर. धरतीवरचं स्वर्गच आहे. एकदम छान. नवीन लोकांना काय सांगाल गिरनार बद्दल? गिरनारला अवश्य तुम्ही जाऊन या. आणि परिक्रमा करा, गुरु शिखर पण करा एखाद्या वेळेस. बाकीची काहीच इच्छा नाही. मी श्री स्वामी समर्थ मठ दत्तधाम मोशी या केंद्रातून पहिल्यांदाच गिरनारची परिक्रमा केलेली आहे. तर अनुभव खरंच खूप छान आहे. तो अनुभव सांगायचं म्हटलं की माझी एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतः गेल्याशिवाय तुम्हाला तो अनुभव येणार नाही. त्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही परिक्रमा 36 तासाची परिक्रमा होती जी आम्ही अवघ्या 13 तासामध्ये केली. परिक्रमा करताना थोडासा थकवा जाणवत होता पण तसंच आम्ही पुढे पुढे जात होतो त्या जंगलामधून. ते वातावरण म्हणजे एक असं म्हणतो आपलं एनर्जी किंवा त्या वाईब्स फील होतात. थकवा तर अजिबात आलेला नाही. आणि परिक्रमा पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी गुरु शिखर सुद्धा आम्ही गेलो होतो. 10,000 पायऱ्या चढलो पण अजिबात थकवा नाही. तर खूप छान आहे परिक्रमा आणि अनुभव तर खूपच छान आहे. त्यासाठी रिक्वेस्ट हीच आहे की अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः परिक्रमा करा. अनुभव येणारच 100%. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. की तिथे साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराजांचं वास्तव्य आहे आणि खरंच तो अनुभव इतका सुंदर की कोणालाही कसलाही काही त्रास झाला नाही. सर्व सेवेकरी जे माझ्याबरोबर होते ते सगळे पहिल्यांदा आले होते पण तरीसुद्धा ते अजिबात कंटाळले नाही, काही नाही. सगळ्यांनी साक्षात तिथला अनुभव घेतला आणि खरंच आयुष्यात येऊन एकदा तरी प्रत्येकाने तिथला जो अनुभव असतो तो या केंद्राच्या आणि आमचे राजे सुरेश शास्त्री आणि ताई रोहित शास्त्री यांच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांबरोबर गिरनार दर्शनासाठी येण्याचा मला तो योगा संधी मिळाली.
त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. त्याचप्रमाणे खरोखर दत्त कृपेमुळेच या सर्व गोष्टी शक्य झाल्यात. आजपर्यंत मी ट्रेकर्स वगैरे भरपूर केले, पण परिक्रमा करून पुन्हा गिरनार पर्वत चालत जाणं हे खूपच माझ्या दृष्टीने आव्हानात्मक होतं. पण तुमच्या सर्वांच्या सानिध्यात ते एकदम सोपं होत गेलं. मी तर रोपवेने जायचं असंच पक्क केलं होतं. त्यानंतर सिद्धार्थ म्हटला नाही जायला लागेल मला. मग म्हटलं आता मी काय घरी इथे थांबून करणार आहे. मग मी पण निघालो अशा पद्धतीने. पण कशाच आपल्या ते पण कळलं नाही. प्रवास खूप छान झाला. अनुभव चांगलेच आलेत, वाईट काय अनुभव नाहीच आहे. आणि खरोखर अशीच कृपा दत्त स्वामींची आपल्या सर्वांच्यावरती राहावी अशी मी त्यांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. जय गिरणारी. गिरनारला जाणं म्हणजे माझी एक आवड म्हणून मी गिरनारच्या परिक्रमेला गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की दत्त महाराजांनीच मला बोलवलंय, त्यांची आज्ञा होती म्हणूनच मी आजपर्यंत आले. आणि परिक्रमा म्हणजे अशी की तिथे गेल्या परिक्रमा तर खूप छान झाली. परिक्रमा करताना असं वाटत होतं की होईल की नाही, जास्त अवघड तर नसेल. पण दत्त महाराजांनी ती खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान अशी परिक्रमा करून घेतली. त्यानंतर गुरु शिखर चढताना असं वाटत होतं 10,000 बाहेर आहेत, तर आपण कशा चढणार, होईल की नाही हे एक टेन्शन होतं. पण तेही दत्त महाराजांनी खूप छान पूर्ण करून घेतलं. आणि एक खूप छान असं समाधान त्या परिक्रमेतून भेटलं. काय अनुभव आला परिक्रमेत? काय अनुभव आला? कशी वाटली परिक्रमेत जंगल? परिक्रमा केल्यानंतर एक खूप छान असं म्हणजे फ्रेश आणि मूड पण खूप छान होत. म्हणजे एक नवीन एनर्जी क्रिएट होते परिक्रमा केल्यानंतर. एक जे आपण जे आपल्या आयुष्यातले रोजचे जे काही कटकटी ताण जे काही असतात ते सगळे तिथे गेल्यानंतर विसरून जातात. म्हणजे असं वाटतं की काहीतरी वेगळं आपल्या लाईफ मध्ये घडतंय, काहीतरी नवीन आपण काहीतरी शिकतोय, काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात, पाहायला भेटतात. एक खूप वेगळा अनुभव असतो तो अनुभव आपण शब्दातही नाही मांडता येत. ते अनुभव मांडण्यासाठी पण शब्द कमी पडतात. एवढं गिरनार एक वेगळी शक्ती आहे, ताकद आहे. तर अवश्य लाईफ मध्ये एकदा तरी परिक्रमा करावी. परिक्रमा केल्यानंतर जो अनुभव भेटतो तो अनुभव काहीतरी वेगळाच असतो, तो असा शब्दात न मांडण्यासारखा. स्वामी समर्थ कृपेने आज मी या जगात आहे. तर पहिलं सत्य खूप मोठ्या अक्षरांमधून मी वाचले आणि त्यांच्यामुळेच मी आज ही परिक्रमा आणि स्वामी दर्शन करू शकले. कारण परिक्रमा करून गिरनार चढणं एवढं सोपं नाही, पण आज स्वामींच्या कृपेने स्वामींनी सर्व काही करून घेतले. ज्या वेळेस मी दर्शनास गेले त्यावेळेसच माझे डोळे भरून हृदय भरून आले की स्वामींच्या कृपेनेच आज सर्व काही हे झालेलं आहे. त्याच्यामुळे स्वामी अनुभव असे बरेच काही आलेले आहेत. परिक्रमाचा अनुभव सांगा. परिक्रमेमध्ये काय अनुभव आला? परिक्रमामध्ये बरेच काही अनुभव आलेत. असे रस्त्याने चालताना आवाज आले असे वेगळे वेगळे. परत मला बी जास्त हे झाले, पण स्वामींचं नामस्मरण केलं की सगळं काही हे झालेले अंगदुखी किंवा काही दुखलं हे सगळं स्वामींचं नामस्मरणात बंद होऊन जायचं. सगळं त्याच्यातून स्फूर्ती चढायची स्वामींचे नामस्मरणाने. असं करत करत पूर्ण परिक्रमा चांगली आणि सुखदायी झाली.
स्वामींच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित झालं असं सगळं काही नियोजनाबद्दल झालेलं. श्री स्वामी समर्थ. रात्री 1 वाजता सुरुवात केली तर 3:30-4 वाजता आमची परिक्रमा 3:30-4 वाजेपर्यंत पूर्ण व्हायला. परिक्रमा करत असताना आपल्या सोबत आहे असं आम्हाला असं वाटत होतं आणि सोबत आणलं कारण आम्हाला कुठे असं काही त्रास जाणवला नाही काही नाही वातावरण असं वाटत होती झाल्यानंतर आम्ही मंत्रीत आल्यानंतर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. तिथं दर्शन मूर्ती पाहिल्यानंतर अक्षरशः प्रसन्न वाटत होतं. खूप छान वाटलं आणि आयुष्यात एकदा तरी सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. गिरनार परिक्रमा कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत 5 दिवस असतात. काही लोकांना 3 दिवस लागतात, काही 4 दिवस लागतो. छान वाटतं. मी भीमा प्रकाश आला श्री स्वामी समर्थ या गुरुसोबत मी गिरनार परिक्रमा शिखर चढाईसाठी गेली होती. तिला मी आज अनुभव शेअर करत होते. परिक्रमा आणि गुरुशिखर चढण्याची खूप अवघड गोष्ट आहे असं त्याच्यानंतर मी कळलं. जेव्हा मी परिक्रमा करण्यासाठी निघाले चालता चालता मला अचानक जंगलामध्ये प्राणी सगळे दिसायला लागले. असं वाटायचं की माझ्यासोबत चाललंय आणि वेगळाच माझ्या मनामध्ये जाऊन वेगळाच माझ्या मनामध्ये माझा भक्तीचा अनुभव मला येतोय. परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर आम्ही त्या दुसऱ्या दिवशी रात्री गुरुशिखर चढण्यासाठी एक पायरी चढायला लागलं आणि ती एक पायरी चढताना मला असं वाटत गेलं की मी माळेचा जप करते. माळेचा जप करत असताना समाज आहे की कामाने आपण माळेचा जप करत असतो. तशी एक पायरी चढताना मी महाराजांचा जप करत राहील की महाराज माझ्यासोबत उभीच झाला. मला जे माझं हे आहे ते मी पूर्ण करा माझ्यासोबत चला असं म्हणत आणि त्यांचा जप करत आणि जेव्हा मी पायरी चढत होते तेव्हा पायरी चढायची तेव्हा पाय ठेवायचे. तो एक पाऊल टाकलं एकदम असं मोठगार आणि एकदम पाय आणि ती उरच्या पायामध्ये एक काय असं वाटत राहिलं आणि पूर्णपणे सुद्धा चढले आणि गेल्यानंतर दर्शनाचा अनुभव तर अप्रतिमच होता. तो म्हणजे मी कोणाला शब्दातही सांगू शकणार नाही. इतका छान इतका सुंदर आणि खूप आत्मिक अनुभव होता. हे सांगताना सुद्धा मला खूप हरवलं आणि मी याच्यापेक्षा जास्त खरंच नाही. या पद्धतीने माझी दुसरी परिक्रमा आहे. त्या परिक्रमेचा माझा अनुभव म्हणजे
एकही नव्हतं, परंतु सर्व लोकांनी मला सहकार्य करून असं ते ॲडजस्ट केलं आणि त्या परिक्रमा होती करताना आम्हाला खूप साऱ्या अडचणी कन्फर्म झाले. त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि परिक्रमा करताना खूप सारे जंगली प्राणी, सांबर, हरिण, घुबड, माकडे आणि खूप सारे प्राणी आम्हाला भेटले आणि ते असे खूप संचार करत होते. परंतु आम्ही ह्या मार्गातून चालताना आम्हाला जसं काही दत्त महाराजांचा अनुभव येत होता. परिक्रमा करताना थोडा थकवा जाणवत होता. अवघ्या 36 तासांची परिक्रमा आम्ही 13 ते 14 तासामध्ये ही पूर्ण केली. तरी आम्हाला थोडाही थकवा जाणवला नाही आणि विशेष म्हणजे आम्ही कुठलाही आराम न करता लगेच गिरनार शिखरही आम्ही चढायला गेलो आणि हे शिखरही चढताना थोडासा त्रास झाला, परंतु नंतर जशी हवा येईल तसं दत्तगुरू माझ्या सोबत आहे असा आम्हाला अनुभव येत होता. आणि खूप सगळे ओळखीचेही लोक मिळत गेले आणि जसं पाहिलं जातं तसं आम्हाला उत्साह वाढत गेला आणि अगदी दुपारच्या भर उन्हामध्ये पौर्णिमेच्या प्रकाशात त्यांचं तेजस्वी असं रूप जेव्हा पाहिलं तेव्हा